नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 25 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा अंदाज जर पाहिला तर देशभरामध्ये जून महिना हा संपूर्ण कोरडा पाहायला मिळाला. याच्यामध्ये राज्यामध्येही कोरडा पाहायला मिळाला. याचबरोबर काही ठिकाणीच आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर जुलै महिन्याचा जर विचार केला, जुलै महिन्यामध्ये जूनपेक्षा काही प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला राज्यामध्येही याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला. सध्या स्थितीला संपूर्ण देशाच्या सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, महाराष्ट्रावरती पाठीमागच्या काही दिवसापासून जो मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. याच्यामध्ये कोकण असेल, मुंबई ठाणे असेल, याचबरोबर खानदेचा बहुतांश भाग असेल, मराठवाडा विदर्भामध्ये ज्या ठिकाणी पाऊस आपल्याला चांगला पाहायला मिळतो त्या सर्क्युलेशनचा प्रभाव आता गुजरातमध्ये पाहायला मिळत आहे. ते सर्क्युलेशन उत्तरेला सरकल्यानंतर गुजरातमध्ये आहे. तर या सर्क्युलेशन प्रभावाने संपूर्ण गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार उडालेला पाहायला मिळतो. याचबरोबर राजस्थानचाही पश्चिम भाग असेल, या ठिकाणीही मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी पाणी साठलेल्या घटनाही देशभरामध्ये पाहायला मिळतात. याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणालीमध्ये आपण जर पाहिलं, राजस्थानचा जो दक्षिण आणि गुजरातचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी लो प्रेशर एरिया आहे. याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे त्या मान्सूनची अक्षरेषा याच लो प्रेशर एरियापासून राजस्थानचा दक्षिण भाग असेल, मध्य प्रदेश, झारखंड, बिहारच्या दक्षिण भागापासून पश्चिम बंगालपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्येच, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्येच जवळपास पश्चिम बंगालचा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्रांचे रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हे कमी दाबाचं क्षेत्र रूपांतर होईल त्यानंतर परत एकदा राज्यामध्ये किंवा देशभराचा जो उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये पावसाची व्याप्ती अजून वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र तुर्तास जर पाहिलं, मान्सूनचा जो अक्षरेष आहे याच भागामध्ये सध्या आपल्याला मध्यम काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय. या सिस्टमच्या प्रभावामुळेही राज्यभरामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर गुजरातचा दक्षिण भागापासून ते कर्नाटकच्या आंतरिक भागापर्यंत म्हणजेच गोवाचा आणि कर्नाटकच्या मध्यवर्ती भागापर्यंत एक ऑफशोर ट्रफरेषा विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळतात. तसेच वाऱ्याचा जो वेग आहे या सर्क्युलेशनच्या प्रभावामुळे राज्याचा कोकण विभाग असेल, घाटमाथ्याचा भाग असेल, याचबरोबर मराठवाड्याचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी जोरदार पद्धतीचे वारे आपल्याला सध्या पाहायला मिळतात. हे वारे अजून येणारा 1 ते 2 दिवस राहण्याची दाट शक्यता आहे. उद्या रात्रीनंतर ह्या ठिकाणी जे कमी दाब आहे हा विरून जाईल आणि या ठिकाणचा कमी दाब हा ॲक्टिव्ह होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिला आणि राज्याचं जवळ नकाशानुसार पाहिला आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला तर पालघरचा उत्तर भाग असेल, माढा असेल, याचबरोबर मोखाडा असेल, जव्हार असेल, पालघरचा काय भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मुंबईमध्येही एक दुसऱ्या स्वरूपात वाऱ्याचा वेगही जास्त राहील आणि पाऊसही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. ठाण्याचा शहापूर असेल, मुरबाड असेल, कल्याण असेल, नाशिकचा इगतपुरी, सिन्नर असेल, याचबरोबर निफाड, चांदवड, येवलाचा भाग असेल, या ठिकाणीही मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आणि वारा पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पेण असेल, अलिबाग असेल, माजलगाव असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल, पोंड असेल, याचबरोबर सासवड, भोर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. महाबळेश्वर, वाई, याचबरोबर सातारा, शिरवळ असेल, कराडचा उत्तर भाग असेल, पाटण असेल, अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यामध्ये, याचबरोबर वाळवा तालुक्यामध्ये अधूनमधून वाऱ्याचा वेग आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. तसेच खानापूर असेल, तासगावमध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर रत्नागिरीचं पाहिलं, खेड, चिपळूण, गुहागर, देवरुख, राळंजा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी हलक्या मध्यम जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरचा घाटमाथ्यामध्येही पाऊस पाहायला मिळते. याच्यामध्ये गडचिंगलं असेल, आजरा असेल, चंदगड असेल, गगनबावड्याचा भाग असेल, अनुस्करा घाट असेल, या ठिकाणीही आपल्याला पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. राज्य इतरत्र भागाचं जर पाहिलं, याच्यामध्ये सांगली पूर्व असेल, कोल्हापूर पूर्व असेल, सातारा, पुणे पूर्व, अहिल्यानगरचा बहुतांश भाग असेल, याचबरोबर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड दक्षिण भाग, तसेच बीड असेल, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता व 1-2 अशा ठिकाणी असेल त्या ठिकाणी एकदम लाईट रेन पाहायला मिळेल. याचबरोबर खानदेशमधील जळगाव, धुळे, नंदुरबार 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर दुपारनंतर अमरावतीचा संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर
तिवसा चांदूर रेल्वे, नांदगाव खांडेश्वर, दर्यापूर असेल, तुळशी अचलपूर, चांदूर बाजार असेल, याचबरोबर अकोल्याचा पारतूर, बार्शी टाकळी, वाशिमचा रिसोड, मालेगाव, मांगपिरू असेल, कारंजा असेल आणि यवतमाळचा उत्तरेचा बाबुळगाव, तसेच वर्धाचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये सेलू असेल, आर्वी, कारंजा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळचा मालेगाव, वणी, याचबरोबर चंद्रपूरचा शिंदेवाडीपासून जो दक्षिण भाग असेल, मूल असेल, गोंडपिंपरी, राजुरा, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नागपूरचा कामठी असेल, याचबरोबर उत्तरेचा भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त राज्यात इतरत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर हिंगोली, परभणीचा 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आज रात्रीनंतर उद्या काही प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा विचार जर केला, संपूर्ण विदर्भाचं याच्यामध्ये गडचिरोली संपूर्ण भाग असेल, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याचा पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, अकोला, अमरावती या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे व अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र नागपूरचा पूर्व भाग असेल, चंद्रपूर उत्तर भाग आणि गडचिरोली, भंडारा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा, सध्या संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र काही ठिकाणी असे असतील त्या ठिकाणी ढगांचं वातावरण तयार होईल व हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण सोलापूर जिल्हा, याच्यामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माळशिरस, म्हाडा, करमाळा, बार्शी या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. क्लिअर वेदर राहू शकतं. तसेच सांगली जिल्ह्याचा जत असेल, आटपाडीचा भाग असेल, क्लिअर वेदर राहणार आहे. कवठेमहांकाळ असेल, आटपाडीचा जो पूर्व भाग असेल, खानापूर, बिटा असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी सांगली जिल्ह्याचा पूर्व पश्चिम भाग, शिराळा तालुक्याचा अतिपश्चिम असेल, जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र शिराळा तालुक्याचा जो पूर्व भाग असेल आणि वाळवा तालुका, तासगाव, मिरज, खानापूर, पलूस या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. कोल्हापूरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर साताराचा पश्चिम असेल आणि पुण्याचा पश्चिम भाग याच्यामध्ये लोणावळा, खंडाळा, वडगाव, राजगुरू हलक्या स्वरूपात पाऊस. मात्र घाटमाथ्यामध्ये काही अंशी अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळते. वाऱ्याचा वेगही ताशी 50 किलोमीटर प्रति तास या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच कराड असेल, कोरेगाव, वाई, वडूचा काय भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगरचा बहुतांश भाग हा कोरडा राहण्याची शक्यता आहे. पुणे पूर्व, सातारा पूर्व कोरडा राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. याचबरोबर कोकणाचा पाहिला, कोकणाचा रायगडचा दक्षिण भाग, रोहा असेल, माझगाव असेल, याचबरोबर रत्नागिरीचा पश्चिम भाग असेल, मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी शहर असेल, राजापूर, लांजा, तसेच सिंधुदुर्ग, देवळक असेल आणि मालवण हलक्या मध्यम काही एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर संपूर्ण पूर्व बाजू असेल, कोकणाचा पूर्व बाजू असेल, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, लांजा, देवरुख, खेड असेल, चिपळूण असेल, याचबरोबर रायगडचा बहुतांश, खालापूर, पेण, अलिबाग, ठाणे, मुंबई शहर अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पालघरमध्ये अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर उद्याही मुंबई असेल, याचबरोबर कोकणामध्ये वाऱ्याचा वेग काही अंशी जास्तच राहण्याची दाट शक्यता आहे. खांदेचा विचार केला, खांदेचा नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, इगतपुरी, नाशिक, दिंडोरी, तसेच सरगणा असेल, पेठ असेल, कळवण असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. सिन्नर, निफाड, चांदवड, सटाणा या ठिकाणी हे ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा काही अंशी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पूर्व भाग असेल, सटाण्याचा पूर्व भाग असेल, मालेगाव संपूर्ण जिल्हा असेल, तालुका असेल, याचबरोबर नांदगाव, येवला पावसाची शक्यता फार कमी आहे. तसेच जळगावचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, धुळे, नंदुरबार या ठिकाणी अधूनमधून पाऊस पाहायला मिळेल. मात्र बहुतांश अशा ठिकाणी असतील त्या ठिकाणी फक्त आपल्याला ढगांचं वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी पुण्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, रायगड संपूर्ण जिल्हा, साताराचा घाटमाथ्याचा भाग या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. वाऱ्याचा वेगही त्या ठिकाणी जास्त राहण्याची शक्यता, ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जारी केला आहे. याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकचा पश्चिम भाग या ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे, येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला. राज्याच्या इतरत्र भागामध्ये पावसाचा कोणताही अलर्ट IMD खात्याने दिलेला नाही. मात्र अलर्ट दिलेला नाही याचा अर्थ असा नाही आहे की पाऊस होणार नाही. या ठिकाणीही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. ही माहिती बहुतांश शेतकरी मित्र असेल त्यांना जर आवडत असेल आणि तुमचे सबस्क्रायबर्स आहे खूप छान कमेंट्स लिहित असतात, त्यांना मानापूर्वक धन्यवाद. थँक्यू.